नमस्कार. आज आपण बनवणार आहोत जराही साखरेचा वापर न करता अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे हेल्दी आणि पौष्टिक लाडू. हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच उत्तम आहेत. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो इतके हिरवे मूग एका कढईमध्ये भाजण्यासाठी घातले. हेच मूग कपने मोजले तर बरोबर 2.5 कप इतके मूग आहेत. हे मूग मी एका सुती कापडाने पुसून घेतले होते. हवं असल्यास तुम्ही धुवून देखील वापरू शकता. मूग भाजण्यासाठी जाड तळाच्या कढईचाच वापर करायचा आणि अगदी मंद आचेवरती अधूनमधून हलवत आपल्याला हे मूग हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. मूग भाजल्यानंतर त्याला असा हा हलकासा सोनेरी रंग येतो आणि त्यामधून सुगंध दरवळतो. असे हे खमंग मूग भाजले तर लाडू छान खमंग आणि हलके फुलके होण्यास मदत होते. भाजलेले मूग एका परातीमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड करते. तोपर्यंत त्याच कढईमध्ये आपल्याला साधारणपणे 10 ते 15 ग्रॅम इतकी खसखस भाजण्यासाठी घालायची. चमच्याने मोजली तर 2 चमचे आहे. खसखशीमुळे आपल्याला कॅल्शियम आणि चांगले फॅट्स मिळण्यास मदत होते. खसखस देखील हलकीशी भाजली की कढईमधून बाजूला काढते. त्याच कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. अर्धा किलो मुगाच्या लाडूसाठी आपल्याला बरोबर अर्धा कप इतक्या साजूक तुपाचा वापर करायचा आहे. वजनी प्रमाणात हे तूप 100 ग्रॅम आहे. घेतलेल्या अर्धा कप साजूक तुपापैकी 2 चमचे साजूक तूप कढईमध्ये घातलं. तूप गरम झालं की यामध्ये वजनी प्रमाणात 50 ग्रॅम इतके बदाम आणि 50 ग्रॅम इतके काजू भाजण्यासाठी घातले. हेच काजू आणि बदाम कपने मोजले तर 1/3 कप इतके आहेत. काजू बदामला असा हा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे. काजू बदाम तळल्यानंतर कढईमध्ये जे तूप शिल्लक राहिलेलं आहे ते आपण पुढे वापरणार आहोत. भाजलेले मूग देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे मूग आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत. मिक्सर जारमध्ये हे मूग मी 2 बॅचेसमध्ये बारीक करून घेते. लाडू बनवण्यासाठी लागणारे हे मूग आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे. जास्तही मोठे ठेवायचे नाही. उपम्याचा रवा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला याचं टेक्स्चर ठेवायचं आहे. याच पद्धतीने बघा सर्व मूग मी मिक्सरला बारीक करून घेतले. मूग आपण जेवढे बारीक करू ना तेवढे लाडू छान मऊ होतात. बारीक करून घेतलेलं मुगाचं पीठ जरा वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि भाजून घेतलेली खसखस काजू बदाम देखील आपण त्याच मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात. खसखस काजू बदाम मी एकत्रितच बारीक करून घेतलं. हे देखील बारीक करत असताना अगदी तेल सुटेपर्यंत बारीक न करता असं हे आपल्याला रवाळसरच वाटून घ्यायचं. काजू बदाम प्रमाणेच तुम्ही बाकीचे ड्रायफ्रुट्स देखील तुपामध्ये तळून बारीक करून या लाडूंमध्ये घालू शकता. काजू बदाम तळून शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला आणखीन 3 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे. सुरुवातीला अर्धा कप तूप घेतलं होतं ना तेच तूप आपण संपूर्ण लाडू होईपर्यंत वापरणार आहोत. साजूक तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले मुगाचे पीठ भाजण्यासाठी घालायचे आहे. सुरुवातीला आपण मूग तर भाजून घेतलेच होते, पण असे हे तयार करून घेतलेले मुगाचे पीठ तुपामध्ये भाजले तर लाडू आणखीन छान स्वादिष्ट लागतात आणि छान खुसखुशीत होण्यास मदत होते. मंद आचेवरती अधूनमधून हलवत आपल्याला साधारणपणे 7 ते 8 मिनिटांसाठी हे पीठ भाजून घ्यायचं. त्यामुळे हे लाडू छान स्वादिष्ट लागतात. जरा वेळ हे पीठ मी भाजलेलं आहे. त्यानंतर याचा रंग देखील हलकासा बदललेला आहे. आता हे पीठ भाजण्यासाठी मला तूप थोडंसं कमी वाटतं, त्यामुळे मी घेतलेल्या तुपापैकीच 2 चमचे इतकं साजूक तूप यामध्ये घालते. पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मिक्स करते आणि थोड्या वेळासाठी भाजून घेते. हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम असते. त्यामुळे हे लाडू शरीराला ऊर्जा देण्यास, स्नायू मजबूत ठेवण्यास आणि पचनासही मदत करतात. सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारणपणे 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. हे मुगाचं पीठ मी भाजून घेतलं. आता हे मुगाचं पीठ मला थोडंसं कोरडं वाटत आहे, त्यामुळे मी कपमध्ये जे शिल्लक राहिलेलं साजूक तूप आहे ते सर्व यामध्ये घालते. सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण लाडू बनवण्यासाठी अर्धा कप इतक्या साजूक तुपाचा वापर केलेला आहे. वजनी प्रमाणात हे तूप 100 ग्रॅम होतं. तूप घातल्यानंतर याला एकदा हलवून घेते. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 7 ते 8 मिनिट झालं हे पीठ मी भाजून घेतलं.
आता पिठामधून तूप सुटलेलं दिसतंय आणि याचा सुगंधही छान येतोय, म्हणजेच हे पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे. गॅस बंद करते. हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच यामध्ये खसखस, काजू बदामची पूड घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करूयात. फक्त मुगाचेच लाडू देखील बनवले जातात, पण हे लाडू आणखीन जास्त हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये मी काजू बदाम खसखसचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन ड्रायफ्रुट्स यामध्ये घातले तरीही चालू शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स देखील तुम्ही यामध्ये ड्राय रोस्ट आणि बारीक करून घालू शकता. इथं मी काजू बदाम खसखसची पूड एकजीव करून घेतली. आता हे मिश्रण कोमट झालं आहे. मिश्रण कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला विलायची आणि जायफळ पूड घालायची आहे. विलायची आणि जायफळमुळे हे लाडू छान स्वादिष्ट होतात, पण तुम्हाला ओरिजिनल हिरव्या मुगाचा स्वाद पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये विलायची आणि जायफळ पूड नाही घातली तरीही चालू शकतं. आता हे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर हे पौष्टिक आणि हेल्दी लाडू आपण आज जराही साखरेचा वापर न करता बनवत आहोत. त्यामुळे इथं आपल्याला अगदी बारीक असा किसून घेतलेल्या गुळाचा वापर करायचा आहे. अर्धा किलो मुगाच्या लाडूसाठी इथं मी 1.5 कप भरून इतका अगदी बारीक असा किसून घेतलेला गूळ वापरत आहे. एवढ्या गुळामध्ये अगदी परफेक्ट गोडीचे लाडू बनवून तयार होतात. तुम्हाला जर का हे लाडू थोडेसे जास्त गोड हवे असतील तर तुम्ही इथं 2 कप भरून इतक्या किसून घेतलेल्या गुळाचा वापर करू शकता. मिश्रणामध्ये गूळ घालत असताना तो किसूनच वापरायचा आहे, त्यामुळे तो पटकन यामध्ये मिक्स होतो. जास्त मोठे खडे असणारा गूळ वापरला तर तुम्हाला हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घ्यावं लागेल, त्यामुळे किसून घेतलेल्या गुळाचाच वापर इथं करायचा आहे. लाडूचं मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच इथं मी गूळ आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. हाताने एकदा एकजीव करून घेते. आपण हात लावू शकतो इतपत हे मिश्रण कोमट आहे. मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथं मी अंदाजेच मीडियम आकारामध्ये हे लाडू वळून घेणार आहे. तुम्हाला जर का सर्व लाडू एकसारखे पाहिजे असतील ना, तर तुम्ही एखाद्या टेबलस्पूनचा वापर करून हे मिश्रण मोजून याचे लाडू वळू शकता. इथं मी पहिला लाडू बनवण्यासाठी घेतला आहे, तर बघा अगदी पटकन बनला जात आहे. याला बाइंडिंग छान येत आहे. हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक केलं नाही तरी देखील याचे लाडू आहेत ते अगदी छान वळले जात आहेत. याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू आहेत ते बनवून घेते. आता हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंत याचे लाडू पटपट वळले जातात, पण कधी काय होतं बघा, हे लाडू वळत असताना सर्वात शेवटचा लाडू आहे तो वळला जात नाही. सर्वात शेवटी बघा मिश्रण थंड होतं, मग त्याचे लाडू कधी छान वळले जात नाहीत. असं होत असेल ना, तर हे लाडूचं मिश्रण हलकंसं कोमट करायचं, मग त्याचे लाडू पटकन वळले जातात. किंवा एखादा दुसरा टेबलस्पून गरम केलेलं साजूक तूप घालायचं, मग लाडू पटपट वळले जातात. इथं मला सर्वात शेवटी मिश्रण गरम करावं लागलं नाही किंवा साजूक तूप देखील घालावं लागलं नाही, तरी देखील शेवटचा लाडू छान वळला गेला. अर्धा किलो मुगाचे वजनी प्रमाणात साधारणपणे 750 ते 800 ग्रॅम लाडू बनवून तयार होतात आणि क्वांटिटी म्हणाल तर 25 ते 26 लाडू तयार झाले. तुम्ही देखील असे हे हेल्दी पौष्टिक मुगाचे लाडू नक्की बनवा. अगदी मऊ बनवून तयार होतात, अजिबात टाळ्याला चिकटत नाही. जर तुम्हाला ही पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशा सोप्या पारंपरिक आणि हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.